विदर्भातल्या बातमीने सुरुवात करूयात। विदर्भात गवळाऊ गायींचं प्रमाण कमी होत चाललंय। त्यांची संख्या वाढवण्याकरता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आवश्यक आहे। हीच बाब लक्षात घेऊन वर्धा शहरात जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची जनावरे शेतकऱ्यांना पाहायला मिळाली। वर्धा शहरातील जुनं आरटीओचं मैदान गायींनी भरून गेलं होतं। विविध प्रकारच्या गायी आणि कालवडींची जणू जत्राच भरली होती। पशुसंवर्धन विभागानं या पशु प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। पांढरा रंग, आखूड शिंग, उंच खांदा आणि मजबूत खुरं ही गवळाऊ जातीच्या जनावराची वैशिष्ट्ये असून आर्वी तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरात विदर्भातील गवळाऊ गाय पाहायला मिळते। या गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून ती वाचवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत। या गवळाऊ गायीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। या प्रदर्शनात वळू, कालवड, वासरू आणि गाय अशा 4 भागात विभागणी करण्यात आली होती। जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी आपली जनावरं या प्रदर्शनात आणली होती। गवळाऊ गायीचं दूध अधिक पौष्टिक असल्याचं गौपालकांनी सांगितलं। माणसाला हार्ट अटॅक, ब्लड शुगर किंवा कॅन्सर सारख्या रोगाला हे जर दूध पाजलं तर ते फायद्याचं आहे। ते त्या याला मारतं। आणि होस्टन आणि फ्रिजन गाईंचं जे दूध आहे ते जर पिलं तर तो प्रोटीन तुमच्या अंगात वाढल्यामुळे या सगळ्या रोगांना आमंत्रण मिळतं। गवळाऊमध्ये दुधाचा प्रकार चांगला असते, गोमूत्र चांगलं असते, शेण चांगलं असते, गोमूत्र उपयोग। गवळाऊ गायीच्या दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या तुपाला बाजारात चांगली मागणी आहे। तसंच या दुधापासून तयार होणारी विविध उत्पादनं बाजारात हातोहात विकली जातात। त्यामुळे भविष्यात या गायींची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे। यातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आज शेतकऱ्यांचा विदेशी गायी पालनाकडे ओढा आहे, मात्र या गायींच्या तुलनेत गवळाऊ गाय ही चांगलं दूध देते। अशा प्रदर्शनातून शेतकऱ्यांमध्ये गवळाऊ गायीविषयी जागृती होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। समाज पुढे आलेले आहे, म्हणजे जो टॉप टू बॉटम येत होता आतापर्यंत स्कीम्सच्या मार्फत, आता बॉटम टू टॉपवर आलेला आहे। आणि नक्कीच याला जतन आणि संवर्धन प्रोडक्शनसाठी सुद्धा हे चांगला एक पथदर्शक राहिलेला आहे। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे बघितलं जातं। विशेषतः दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्याला ताजा पैसा मिळतो। शेतकऱ्यांनी अशा प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन दुग्ध व्यवसाय केल्यास त्यांना निश्चित आर्थिक फायदा होईल। अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वर्धा। नोटबंदीमुळे काळ्या मातीत पांढरं सोनं पिकवणारा विदर्भातला शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। शेतातला कापूस वेचण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाहीयेत। हातोसने पैसे घेऊन कापूस मार्केटला नेऊन विकला तर व्यापारी केवळ 2,000चीच रोख रक्कम देतोय। उरलेली रक्कम चेकने मिळते। त्यामुळे शेतकऱ्याची चहूबाजूने कोंडी झाली आहे। कारण सहकारी बँकेतनं पैसा मिळत नाही आणि राष्ट्रीय बँकेतून 2,000च्या वर पैसे काढता येत नाहीत। अशा पद्धतीने शेतकरी पुरता हैराण झालाय। यवतमाळच्या बाजारपेठेत कापसाची विक्री करूनही शेतकरी चिंताग्रस्त आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या या चिंतेचं कारण आहे नोटाबंदी। नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींची मालिका सुरू झाली आहे। त्यातून कापूस उत्पादक शेतकरीही सुटला नाही। सध्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल 5,000 ते 5,200 रुपये भाव असून कापसाची विक्री केल्यानंतरही शेतकऱ्याच्या हाती मोजकेच पैसे पडतायत। व्यापारी कापसाची खरेदी करून शेतकऱ्याला 2,000 रुपये रोख देतात, तर उर्वरित रकमेचा धनादेश दिला जातोय। त्यामुळे कापसाची वेचणी आणि वाहतुकीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजही अडते 500 आणि 1000च्या नोटा शेतकऱ्यांना देत आहेत। जिनामध्ये कापूस न येताना जिनरला तेवढा मोठा जे नुकसान होऊन राहिला। आज एक तर सिजनेबल धंदा आहे 6 महिन्याचा, त्याच्यात त्यांचा पूर्ण टार्गेट होत नसताना आज जे मजूर वर्ग आहे त्यांनाही पूर्ण काम भेटून नाही राहिला। आमचं एक टार्गेट असतो का बा एवढे गाठी बनायला पाहिजे, तेवढं काही होऊन नाही राहिलं आमचं। त्यामुळे नोटाबंदीमुळे आमचं नुकसान होईल। दलाल हे जे आहे, जे आडते आहेत, ते फक्त मला 1,000 रुपये देण्याचं म्हणतायत की तुमचे गाडी भाडं आणि जे काय तुम्हाला खर्च आहे तो, आणि बाकी चेकद्वारे भेटणार आहे असं ते म्हणत होते। आणि चेक हा 3 दिवसांनी वटवणार किंवा हे होईल, पण जसे बँक पैसे देईल त्या हिशोबाने मला पैसे भेटेल असं ते म्हणत होते मला। परंतु याचा परिणाम असा आहे की माझ्याकडे आज कापूस वेचणीला जो लागलेला खर्च आहे तो देण्यासही पैसा नाही। मजुराच्या माध्यमातून शेतातील कापूस वेचला जातो, मात्र त्या मजुरांना देण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत। बँकेतून दिवसाला केवळ 2,000 रुपये दिले जातात। खरं तर शेतकऱ्यांना 25,000 रुपये देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत, मात्र त्या केवळ कागदावरच आहेत। शेतकऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे बँकेतून दिले जात नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। शेतात माल तयार असूनही तो नोटा टंचाईमुळे मार्केटपर्यंत पोहोचवता येत नाही।
या सगळ्या अडचणींमुळेच यवतमाळच्या मार्केटमध्ये कापसाची आवक घटली आहे. याचा फटका जिनिंग व्यवसायाला बसलाय. आम्हाला आम्ही सांगितलं तर 1000 बी रुपये चिल्लर नाही आहे म्हणे. चिल्लर आम्ही म्हटलं बा 4-5 हजार रुपये आम्हाला गाडी भाडा आम्हाला खर्चाले काही मजुराले द्यायला पाहिजे बा. 4-5 तरी हजार द्या. तर काहीच नाही म्हणते 1000 रुपये देऊ शकतो म्हणते जास्तीत जास्त, किंवा 2000 रुपये गाडी भाडा हे ते द्यायला. अस्मानी आणि सुलतानी संकटानंतर नोटाबंदीच्या चक्रव्यूहात कापूस उत्पादक शेतकरी अडकलाय. एकीकडे कापूस विकता येत नाही तर दुसरीकडे रब्बी हंगामाची तयारी कशी करावी याचीही चिंता आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पैसे नसल्यामुळे रब्बी हंगामाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा असा प्रश्न त्याला सतावतोय. शेतकरी चलनबंदीमुळे मेटाकुटीला आला असून केंद्र आणि राज्य सरकार मात्र कॅशलेसच्या गमजा मारण्यात धन्यता मानतंय. मात्र सरकारनं संवेदनशील होऊन शेतकऱ्यांना नोटाबंदीच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. खानदेशातल्या धुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय. ही थंडी रब्बीच्या पिकाला लाभदायक ठरणार आहे. गहू, हरभरा या रब्बी पिकांना थंडीचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात दिवाळीनंतर थंडीनं जोर धरलाय. मात्र गेल्या महिन्याभरापासून हवामानात बदल झाल्यानं थंडीच्या प्रमाणात चढउतार होत असल्याचं चित्र होतं. महिन्याभरापासून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास होतं, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत होतं. पण गेल्या 2 दिवसात थंडीनं जोर धरलाय. रब्बी पिकाला ही थंडी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात यंदा केवळ 67% रब्बीची पेरणी झाली. आणि एकूणच राज्यभरामध्ये आत्ताच्या मोसमात गव्हाचं पीक महत्त्वाचं असतं. गव्हाच्या पीक व्यवस्थापनाविषयी बोलण्याकरता आज आपल्याबरोबर आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे मुख्य व्यवस्थापक डॉक्टर उद्धवराव आळसे. डॉक्टर आळसे, स्वागत तुमचं पीक पाणीमध्ये. गव्हाची उशिरात उशिरा पेरणी कधीपर्यंत करता येते, काय सांगाल शेतकरी बंधूंना, काय मार्गदर्शन कराल? उशिरात उशिरा आपण 15 डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करू शकतो, पण त्याच्यासाठी वेगळी मशागत करावी लागेल आणि वेगळे त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा त्याची मशागत आपल्याला करावी लागेल. तर वेळेवर पेरणीसाठी जो गहू घेतो आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे वाण आहेत. विशेषतः आपल्याकडं आता सरबती वाणच आपण घेतो. पूर्वी कोरडोमध्ये बनशी गव्हाचे वाण आपण घेत होतो, परंतु आता ते वाण राहिले नाहीत. तरीही काही बागायतीमध्ये पण शरद आहे किंवा गोदावरी आहे असे एक महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काढलेले वाण बनशी गव्हाचे आहेत. ते पण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत आहेत. त्याचबरोबर सरबती वाण बऱ्यापैकी घेतले जातात, कारण खाण्यात पण आपण सरबती वाणच मोठ्या प्रमाणावर वापरतो. त्याच्यामध्ये परभणी 51 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं तयार केलेला हा वाण अतिशय उत्कृष्ट आहे. या वाणाचं वैशिष्ट्य असं की जास्त तापमानामध्ये पण हा वाण चांगलं उत्पन्न देतो. पाणी कमी लागतं, फुटव्यांची संख्या जास्त येते आणि खुजा असल्यामुळं, बुटका असल्यामुळं जमिनीवर लोळत नाही. त्यामुळं हा वाण अगदी चांगला आहे आणि चपातीची प्रत पण या वाणाची चांगली आहे. त्याच्यानंतर कैलास आहे, कोरडवासाठी अजंठा आहे, हे पण आपण वाण घेऊ शकतो. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे त्र्यंबक आहे, तपोवन आहे, गोदावरी आहे, शरद आहे. त्याच्यानंतर यावर्षी त्यांनी समाधान नावाचा एक वाण काढलेला आहे. तर ह्या वाणांचाही आपण उत्पादन वाढीसाठी उपयोग करू शकतो. त्याचबरोबर एक महत्त्वाचं या सगळ्यामध्ये ते म्हणजे गव्हाची मशागत कशा पद्धतीने करावी. आपण वाणांबद्दल मार्गदर्शन केलं, पण मशागतीबद्दल काय मार्गदर्शन कराल शेतकरी बंधूंना? मशागत करणं गव्हाच्या बाबतीत फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये पेरणी आली, 2 ओळीतलं अंतर आलं, त्याच्यानंतर खताचं आलं आणि पाण्याचं व्यवस्थापन, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर पेरणी करत असताना गव्हाचं बियाणं आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला वेळेवर पेरणीसाठी 100 किलो एका हेक्टरला बियाणं लागतं आणि ह्याची बीज प्रक्रिया करून जर आपण पेरली तर बुरशीजन्य रोगापासून याचा आपण बंदोबस्त करू शकतो. त्याच्यासाठी थायरम किंवा बावेस्टिन साधारणतः 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो प्रमाणात आपण जर बीज प्रक्रिया केली तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. आणि पेरणी करत असताना
2 चाडी तिफणीनं जर पेरणी केली म्हणजे आपल्याला खत आणि बियाणं एकाच वेळी पेरणी करता येईल आणि बियाण्याच्या बाजूला खत पडल्यामुळं ते पीक उगवल्यानंतर त्या पिकाला लगेच त्याची उपलब्धता होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल. मग पेरणी करत असताना साधारणतः 22.5 सेंटीमीटरवर पेरणी करावी आणि एकाच बाजूनं पेरणी करावी. बरेचसे शेतकरी 2 बाजूनं पेरणी करतात, तर त्याच्याऐवजी जर एका बाजूनं पेरणी केली तर वाढीसाठी आणि सूर्यप्रकाश मिळण्यासाठी त्या पिकाला मदत होईल आणि उत्पादनातही वाढ होईल. जी डॉक्टर उद्धवराव आळसे, आपण खूप महत्त्वाचं मार्गदर्शन करताय. या मोसमातलं गव्हाचं पीक अत्यंत चांगलं असतं. अनेक भागामध्ये गव्हाला पोषक थंडी आहे, उत्तम वातावरण आहे. गहू कसा पेरावा, त्याचं व्यवस्थापन कसं असावं, खतं काय असतील, त्याचं एकूण सगळं जे मार्गदर्शन आहे ते आपण डॉक्टर उद्धवराव आळसेंकडून घेतोय. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा सुरू असेल. डॉक्टर उद्धवराव आळसे यांच्यासोबत आपण गहू पिकाबाबत महत्त्वाची चर्चा करतोय. डॉक्टर साहेब, गव्हाला कुठली खतं द्यावी आणि त्याचं प्रमाण काय असावं, काय मार्गदर्शन कराल शेतकरी बंधूंना? खत आणि पाण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये खत देत असताना बऱ्याच वेळेला रासायनिक खतांचाच उहापोह केला जातो आणि सेंद्रिय खतांचा किंवा शेणखताचा कुठं उल्लेख होत नाही. म्हणून असं समज झालेला आहे किंवा आपल्याला फक्त रासायनिक खतच द्यावे लागतात, परंतु तसा भाग नाही. आपण एकात्मिक खत व्यवस्थापन केलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो. अझोस्पिरिलम किंवा PHB सारखे जीवाणू संवर्धक जर समजा आपण बीज प्रक्रिया केली तर त्याचाही आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत होती. आणि त्याचबरोबर शेणखत साधारणतः 25 ते 30 गाड्या प्रति हेक्टरी टाकून नंतरच गव्हाची पेरणी केली पाहिजे. खरीप हंगामाच्या पिकाला जर खत दिलेलं असेल तर मग रबीमध्ये वेगळा खत देण्याची, शेणखत देण्याची आवश्यकता नाही. आणि साधारणतः रासायनिक खत 100 ते 120 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश या प्रमाणात आपण बागायती वेळेवर पेरणीसाठीच्या गव्हाला दिलं पाहिजे. डॉक्टर साहेब, महाराष्ट्रामध्ये गव्हाचं क्षेत्र मोठं आहे आणि भौगोलिक क्षेत्र आपलं मोठं आहे. अनेक ठिकाणी गव्हाची वाढ उत्तम झाली आहे, काही ठिकाणी होती आहे, काही ठिकाणी पेरणी झालेली आहे नुकतीच. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाण्याचं व्यवस्थापन गहू पिकाकरता कसं असलं पाहिजे, काय सांगाल शेतकऱ्यांना? पेरणीनंतर सारे लगेच ओढले पाहिजे, सारे तयार केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला गव्हाला पाणी देण्यासाठी मदत होईल. ज्यांच्याकडं तुषार सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा जरूर वापर करावा, कारण पाण्याचं बचत करण्यासाठी हे एक चांगलं साधन आहे. त्याचबरोबर सारे पण जास्त अंतराचे करण्यापेक्षा साधारणतः जमिनीच्या उताराप्रमाणे 50 ते 80 मीटरचे सारे जर तयार केले तर जास्त पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ शकतो. पेरणीनंतर साधारणतः 1 महिन्यानंतर पाणी दिलं पाहिजे, कारण पेरणीला आपण रान भिजूनच पेरणी करतो आणि नंतर त्याच्यानंतर 1 महिन्यानं पाणी दिलं पाहिजे. आणि त्या पाण्याच्याच वेळेला जमिनीमधून उरलेलं जे समजा नत्र आहे, नत्र आपण 2 भागामध्ये देतो, पेरणीसोबत 50% आणि पेरणीनंतर 1 महिन्यानं 50%. तर उरलेलं नत्र जर समजा आपण 1 महिन्याने दिलं आणि त्याच्यानंतर जर पाणी दिलं तर त्याचे जास्त फायदे दिसून आलेले. आणि शक्यतो खतं शिकून देण्यापेक्षा ओळीतून पेरून जर दिले तर त्याची उपयुक्तता वाढते आणि उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होते. आता दुसरा भाग राहिला तो पाण्याचा महत्त्वाचा. पाणी आपण योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. जास्त पाणी झालं तरी अपायकारक असतं, कमी झालं तरी पण ताण बसला तर अपायकारक असतं. म्हणून योग्य प्रमाणात योग्य वेळी आपण पाणी दिलं पाहिजे. आता जमिनीच्या मकदुराप्रमाणे आपण 18 ते 20 दिवसाला पाण्याची पाळी दिली पाहिजे. भारी जमीन असेल तर 20 दिवसापर्यंत आपण पाणी लांबू शकतो, म्हणजे 2 पाण्यातलं अंतर. हलकी जमीन असेल तर थोडं आपल्याला लवकर द्यावं लागेल, 12 ते 15 दिवसाला द्यावं लागेल. परंतु आपण तशी हलक्या जमिनीवर गव्हाची शिफारस करत नाहीत, मध्यम ते भारी जमिनीमध्येच आपण गहू पेरला पाहिजे. डॉक्टर उद्धवराव आळसे यांच्याशी
गहू पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल आपण चर्चा करतोय. डॉक्टर साहेब, रोग आणि किडीचं व्यवस्थापन गहू पिकाचं कसं करावं, शेतकरी बंधूंना या संदर्भात काय मोलाचं मार्गदर्शन कराल? मग याच्यावर येणारे कीड आणि रोग, गव्हावर फारसे रोग येत नाहीत. रोग प्रतिकारक वाहनच शिफारस केलेले आहेत, त्याच्यामुळं गव्हावर रोग येत नाहीत. तांबेरा नावाचा एक रोग आहे, पूर्वी येत होता, परंतु आता आपल्याकडं या चांगले वाहन आल्यामुळं नवीन आणि बुटके सरबती वाहन आल्यामुळं याच्यामध्ये या रोगाची प्रतिकारक क्षमता असल्यामुळं हे रोग येत नाही. आणि फार मोठ्या प्रमाणावर असं कुठल्या किडीचा पण प्रादुर्भाव येत नाही. खोडकिडीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव होते काही ठिकाणी, तर अशा वेळेला खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी आपण क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनॉल्फास अशा कीटकनाशकांचा जर वापर केला तर बऱ्यापैकी आपण त्या किडींचा बंदोबस्त करू शकतो. उधरोजी गव्हाचं उत्पादन वाढलं पाहिजे, याकरता नेमकं काय करावं? महत्त्वाचं पीक आहे गहू आणि हक्काचं उत्पन्न देणारं पीक आहे, काय करावं उत्तम उत्पन्नासाठी? आता दुसरा भाग राहिला उशिरा पेरणीसाठीच्या गव्हाचा. उशिरा पेरणीसाठी आपल्याला बियाण्याचं प्रमाण जास्त वापरावं लागेल. उशिरा पेरणी आपण जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हेक्टरी बियाण्याचं प्रमाण जास्त वापरावं लागेल. साधारणतः 125 ते 150 किलो प्रति हेक्टर बियाण्याचं प्रमाण घ्यावं. आणि खताचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी करावं लागेल. आपण जसं वेळेवर पेरणीच्या गव्हाला 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पलास देतो, तर या उशिरा पेरणीच्या गव्हाला आपल्याला 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पलास देऊन पेरणी करावं लागेल. तर अशा पद्धतीनं जर समजा आपण उशिरा गव्हासाठी वेगवेगळे वाहन आहेत, ज्याच्यामध्ये की NIW 34 किंवा परभणी 141 हे वाहन आहेत, हे अगदी उशिरा पेरणीसाठी योग्य आहेत. तर ते हे असे वाहन जर घेतले आणि उशिरा 15 डिसेंबरपर्यंत पेरणी जर आपण केली, तर या उशिरा पेरलेल्या गव्हापासूनही आपल्याला साधारणतः 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकतं. आणि जास्तीत जास्त उत्पादन जर मिळालं तर आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी करण्यासाठी मदत होईल. याच्यासाठी की उत्पादन जास्त झालं तर बाजारभावाप्रमाणे पैसे हेक्टरी जास्त मिळतात आणि उत्पादन खर्च तर आपल्याला तेवढाच करावा लागतो. त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. धन्यवाद. डॉक्टर उद्धव वाळसे, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. या मार्गदर्शनाचा गहू उत्पादक शेतकरी बंधूंना नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद, आपले खूप खूप आभार. आपण पीक पाणीमध्ये आलात त्याबद्दल. शेतमाल कष्टाने शेतकरी पिकवतो, पण त्याला भावही मिळावा. निदान जेवढा त्याचा खर्च आहे, निदान त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त नफा तरी मिळावा. मी असं का म्हणतोय, त्याचा प्रत्यय सध्या राज्यातले तूर उत्पादक शेतकरी अनुभवतात. गेल्या वर्षी तुरीला 9,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. यंदा मात्र तूर 5 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाते. तुरीचं उत्पन्न अधिक झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नसला तरी ग्राहकांच्या नशिबातला तुरीचा तुटवडाही कमी झालेला नाही. ग्राहकांना आजही किरकोळ बाजारात तूर 100 ते 135 रुपयांपर्यंत मिळते. उत्पन्न आणि दर यांचा ताळमेळ न साधता कृषी आणि पणन विभाग तुरीचा दर ठरवत असल्यानं ग्राहकांमध्ये मोठी नाराजी आहे. एकीकडे शेतकरी नागावला जातो तर दुसरीकडे ग्राहकही नागावला जातो. मधल्यामध्ये मात्र कितीही सरकार वल्गना करत असलं तरी साठेबाज व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरतंय. आज लातूर मार्केटला मोठ्या प्रमाणावरती तूर येते. जिथं जिथं तुरीचं उत्पादन होतंय त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला तुरीला अत्यंत किरकोळ भाव मिळतोय. सरासरी लातूर मार्केटला 1,000 क्विंटल रोजची तुरडाळ येते. त्यामुळं शेतकऱ्याला भाव मिळत नाहीये. पण आजही सर्वसामान्य माणसाला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपुरात प्रमुख शहरांमध्ये तुरडाळ जर घ्यायची झाली तर ती 135 ते 100 रुपये किलो प्रमाणे घ्यायला लागते. यातून शेतकरी आणि ग्राहक दोघेही नागावले जात आहेत, हे अगदी स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ पीक पाणीमध्ये आज इतकंच. उद्या पुन्हा भेटूयात नवीन विषयासह आणि कृषी विषयक अधिक महत्त्वाच्या घडामोडींसह. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.